मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगा, 12वी झालाय, ग्रॅज्युएशन झालंय, पण पुढे काय करायचं क्लिअरच नाही. किंवा जॉब आहे पण सॅलरी फक्त 10-12 हजारावरच आहे, किंवा IT फील्डमध्ये जायचं आहे पण कोडिंग जमत नाही, तर हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण आज मी तुम्हाला सांगतोय डिजिटल मार्केटिंगमध्ये 0 पासून ते जॉब मिळेपर्यंत कंप्लीट रोडमॅप समजून सांगणार आहे. आणि हो, हा मोटिवेशनल व्हिडिओ नाही, हा एक प्रॅक्टिकल प्लॅन आहे. फॉलो केला तर 3 ते 4 महिन्यामध्ये जॉब मिळू शकतो. सर्वात आधी आपण हे समजून घ्या की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. बघा, तुम्ही रोज इंस्टाग्रामवर स्क्रोल करता, यूट्यूब बघता, गुगलवर सर्च करता, पण त्यामागे काम करणारे लोक कोण असतात हे माहीत आहे का? हे असतात डिजिटल मार्केटर्स. कंपनीज ऑनलाईन ग्राहक करण्यासाठी जे ॲड चालवतात, रील्स बनवतात, पोस्ट टाकतात, ते मॅनेज करणारा माणूस म्हणजे डिजिटल मार्केटर. म्हणजे तुमचा जॉब लॅपटॉप प्लस मोबाईलवर असतो. नाही फील्ड जॉब, नाही टार्गेट ओरिएंटेड जॉब, नाही कोडिंगवाला जॉब, फक्त स्किल बेस्ड जॉब हा आहे. आता आपण डायरेक्ट सॅलरी बद्दल बोलूया. नंबर 1, फ्रेशरसाठी 15 ते 25 हजारपर्यंत भेटू शकतो. 6 महिन्यानंतर 25 ते 45 हजारपर्यंत हा जाऊ शकतो. आणि 1 ते 2 वर्षामध्ये जवळपास 50+ सुद्धा तुम्हाला हा सॅलरी इन्क्रीमेंट भेटू शकतो. आणि फ्रीलान्सिंग, वर्क फ्रॉम होम सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. आणि इन्कमचं काही लिमिटच नाही. म्हणून आज डिग्रीपेक्षा स्किलला जास्त डिमांड आहे. तर आता आपण समजून घ्या कंप्लीट रोडमॅप हे कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे. मेन पार्ट येतो शिकायचं तरी कसं आणि कशा सिक्वेन्समध्ये शिकायला पाहिजे. बहुतेक स्टुडंट हे चूक करत असतात की ते रॅन्डम यूट्यूब व्हिडिओ बघतात आणि थोडं कॅनवा, थोडं SEO आणि गुगल ॲड्स अशा पद्धतीने बघून ट्राय करतात पण फेल होतात. स्टेप नंबर 1, आपण सर्वात पहिले फाउंडेशन समजून घ्या. सुरुवातीला टूल्स शिकू नका. सर्वात आधी हे समजून घ्या की लोक काय खरेदी करतात, एखादं रील व्हायरल का होते, एखादं ॲड चालतं का बंद पडतं, ह्याला म्हणतात मार्केटिंग सायकोलॉजी. ते आधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हे समजलं की बाकी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस खूप सिंपल होऊन जाईल. स्टेप 2, बेसिक स्किल. दॅट इज सोशल मीडिया हँडलिंग, कॅनवा डिझायनिंग, बेसिक व्हिडिओ एडिटिंग आलं तरी दॅट इज सफिशियंट. तुम्हाला परफेक्ट बनायचं नाही आहे, तुम्हाला वर्केबल बनायचं आहे. इथपर्यंत आलात की तुम्ही इंटर्नशिप मिळायला सुरुवात होते. स्टेप 3, ॲडव्हान्स स्किल. दुसऱ्या महिन्यात तुम्हाला आता कंपनीज पैसे द्यायला रेडी होतात बेस्ड ऑन युअर स्किल्स. नंबर 1, तुम्हाला फेसबुक ॲड चालवते येते, इंस्टाग्राम ॲड्स, लीड जनरेशन, लँडिंग पेज, अशा पद्धतीचे स्किल्स असल्यामुळे तुम्हाला कंपनी सुद्धा हायर करते. इथे तुम्ही स्टुडंट नसता तर तुम्ही एक अर्निंग कॅटेगरीमध्ये जाता. स्टेप 4, दॅट इज पोर्टफोलिओ. 3rd मंथमध्ये सर्वात मोठा आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे. कंपनीज रिझ्यूम बघत नाही तर ते प्रूफ बघतात. तर ह्याच्यासाठी तुमच्याकडे काय असायला ते मी सांगेन. सर्वात पहिला 5 डेमो पोस्ट तुमच्याकडे असले पाहिजे. एखादं ॲड कॅम्पेनचं सॅम्पल असलं पाहिजे, एखादं लँडिंग पेज असलं पाहिजे, आणि ओव्हरऑल तुम्ही एखाद्या क्लायंटचं तुम्ही कशा पद्धतीने ग्रोथ केला त्याचा प्रूफ असला पाहिजे. अल्टिमेट तुमचा पोर्टफोलिओ म्हणजे तुमचा जॉब मिळवण्याचे हमी. आता जॉब कसा मिळायचा? 90% स्टुडंट इथे फेल होतात. ते फक्त Naukri.com वर अप्लाय करत असतात. पण स्मार्ट स्टुडंट असं नाही करत. सर्वात पहिला इंस्टाग्रामवर एजन्सीजला ते DM करतात, लिंक्डइनवर हायरिंग पोस्टमध्ये ते लक्ष देतात, लोकल बिझनेसला भेटतात, इंटर्नशिप कन्वर्ट टू जॉब. आणि कुठे कुठे इंटर्नशिप करत असेल तर इंटर्नशिप ते जॉबमध्ये कन्वर्ट करतात. जॉब शोधायचा नसतो, जॉब क्रिएट करायचा असतो. हा होता डिजिटल मार्केटिंगचा कंप्लीट करिअर रोडमॅप. आता क्वेश्चन असा आहे की आता तुम्ही स्वतः ट्रायल अँड एरर करून 1 वर्ष घालवणार की प्रॉपर गायडन्स घेऊन 3 ते 4 महिन्यामध्ये जॉब मिळवणार? तर खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून बघू शकता. तुमची सुरुवात सोशल मीडिया मार्केटिंगने सुद्धा जरी केली तरी काय हरकत नाही. तर आत्ताच कमेंट करा जॉब. आम्ही तुम्हाला पर्सनली लिंक शेअर करू जेणेकरून तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजेल. अशाच काही सोप्या आणि मराठी भाषेमध्ये जर डिजिटल मार्केटिंगला समजून घ्यायचं असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.